नमस्कार मंडळी, चला आम्ही सगळे निघालो आहोत आता वेल्सला कॉल्विन बीचला निघालो आहे. सोबत सासू सासरे आहेत माझे, मागे शैली आणि स्नेहल पण आहे. इथे अश्विन गाडी चालवतात एकदम गॉगल वगैरे लावून जोरात. तर आणि आमची गँग पुढे अजून 2 गाड्या पुढे निघाल्या आहेत. तर सोबत राहा. काका काकूंचा एक वेल्स देश आज टिक होतो. याच्या पुढे आम्ही वेल्स देशात परत जाणार नाहीये, संपला आता वेल्स देश. चला बोला गणपती बाप्पा. असा आमचा प्रवास सुरू आहे वेल्सच्या दिशेने. रस्ते तुम्ही युकेतले बघू शकता, सगळे रस्ते टकाटक आहे. पण रस्त्यांमध्ये लघुशंकेसाठी आम्ही थांबलेलो स्टारबक्सला आणि स्टारबक्सवरनं परत आमची गाडी निघाली वेल्सच्या दिशेने. समुद्र दिसतोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वेल्स देशामध्ये. हे आम्ही पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजेच कॉल्विन बीचला. सगळे एकदम एक्सायटेड आहे. सामान आम्ही भरपूर घेऊन आलोय सोबत आमच्यासाठी, म्हणजे खायचं, प्यायचं, बसायचं म्हणजे बसायचं नाही हा, जमिनीवर बसण्यासाठी चटई वगैरे अशा गोष्टी आणल्या होत्या. हा, काही समजू नका. हे आता आम्ही आलो आहोत एका व्ह्यू पॉइंटला, जिथनं समुद्र एकदम छान दिसत होता. आणि तिथूनच आम्हाला आमचे मित्रमंडळी देखील दिसले, ज्यांच्या गाड्या पुढे होत्या आणि ज्या आम्हाला सापडत नव्हते. अशा रीतीने ते सापडलेले आहेत. हे बघा, बैठक व्यवस्था करून झाली, खुर्च्या मांडल्या गेल्या आहेत, चटई चादरी अंथरल्या गेल्या आहेत, खायचे पदार्थ आता बॅगांमधनं बाहेर आलेले आहेत. भारतीयांचा दौरा जगभरात कुठेही असू द्या, भारतीयांच्या सोबत असतं ते म्हणजे त्यांचं जेवण. सगळ्या सोयींनी युक्त असं आम्ही इथं आलो आहोत. हळूहळू तुम्हाला दिसेलच. हे पहा, खाणं पिणं सुरू झालंय. प्रत्येकाचा अटॅक सुरू झालाय. माझ्याही हातात आहे, माझाही अटॅक सुरू आहे सोबत. आधे लोग इधर रहो, आधे लोग उधर जाओ. माझ्यासोबत जसे माझे सासू सासरे आहेत, म्हणजे सतीश काका, सुनीता नागरिक संघाचा एक व्हिडिओ घेतो. अनुजाचे आई बाबा देखील मुंबईहून आले. आता सगळ्यांचा डान्स बघा. अश्विन पण आहेत. वा, खरी मजा काकूंनी केली, म्हणजे अनुजाच्या आईने, आणि प्रेक्षक समोर होते. हे रीलच्या हिशोबाने घेऊ का? रीलच्या हिशोबाने घेऊ. कमान तिकडे रील्स सुरू होत्या आणि इथे आमचं मॅच बघणं सुरू होतं, इंडिया वर्सेस इंग्लंड. हो, पण ठीक आहे, एक फील आला त्याचा. आणि सोबत स्पीकरवर गाणी सुरूच होती. आल्या बघा, चालत येत आहेत. नंतर सगळे आम्ही बीचवर गेलो. मध्ये लोक पेडल बोट घेऊन मजा करत होते आणि आम्ही समुद्र किनाऱ्यावरच होतो, कारण भिजायचं नव्हतं, कपड्यांचा जोड एक्स्ट्रा आणलेला नव्हता. मंडळी, एकंदरीत आमची कॉल्विन बीचवर मजा सुरू आहे, धमाल सुरू आहे. मी एकटाच असा आहे की जो सावलीत येऊन बसला इथे आतमध्ये, आणि आमची बाकीची गँग सगळी तिथं बसली आहे. आम्ही मँचेस्टरहून निघालो, म्हणजे विल्म्सलोहून निघालो. आमच्या घराच्या इथनं साधारण 1.5 पाऊण 2 तासाचं अंतर होतं, आणि ही सगळी गँग आता आमच्यासोबत इथपर्यंत आली आहे.
ऊन खूप आहे. आतापर्यंत ऊन नव्हतं त्यामुळे जास्त मजा सुरू होती, पण आता ऊन प्रचंड वाढलंय त्यामुळे सावलीचा आधार मी घेतलेला आहे. आणि बाकीची गँग बघा आमची, हे बघा इथे सगळे असे बसलेत उन्हात. ज्येष्ठ नागरिक संघ आणि बाकीचे लोक, मुलं सगळे इथे छान बसलेत. एकंदरीत मजा सुरू आहे सगळ्यांची. आजचा दिवस सार्थकी झालाय असं म्हणायला काय हरकत नाही. काका काकू, अनुजाचे आई बाबा समुद्रकिनारी मस्त फेरफटका मारून आले. त्यांना सगळं बघताना छान वाटत होतं. काका काकू म्हणजे माझे सासू सासरे तर पहिल्यांदा अनुभवत होते. आणि हा मी स्टाईल मारत समोर येतोय. कुठल्या तरी व्हिडिओत सोलो पाहिजे की नाही, असा एकटा मी येतोय. आजीबाई आईस्क्रीम खाता. इकडे बघ, इरा इला शैली मावशीने आईस्क्रीम दिलं. हा अच्छा हसतं का बाई ते. नंतर आम्हाला या डेस्टिनेशनला इरा म्हणजे ही छोटी, अभिर, रश्मी, स्वप्नील आणि रश्मीचे आईबाबा देखील जॉईन झाले. रश्मी नाही, फोटो नव्हता, व्हिडिओ घेतोय व्लॉग साठी. हा तुम्ही गप्पाच मारत होता छान. आणि तोता कसा करतो इरा? तोता कसा करतो? तोता पोपट कसा करतो इरा? पोपट आजीबाई काय बघता लगेच, काय बघता तुम्ही? आजीला हाक मार. निन्नू निन्नू आजी आजी आजीच नाव काय? आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मँचेस्टरच्या दिशेने, विल्मस्लोच्या दिशेने, इंग्लंड देशाच्या दिशेने, वेल्स देशात होतो आपण. आजचा व्हिडिओ तसा पाहायला गेला तर छोटा आहे, कारण व्हिडिओ जास्त करत बसण्यापेक्षा थोडी मजा देखील केली यावेळेला. नाहीतर व्हिडिओ काढण्यात वेळ जातो आणि मजा राहून जाते. पण सगळ्यांनी आम्ही छान मजा केली, भरपूर फोटो काढले तिथे. आणि मँचेस्टरमध्ये आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये सगळेजण भेटलो परत. पण यावेळेला ऋषी, कविता, सारा अजून जॉईन झाले होते त्यामुळे आमचे नंबर्स वाढत आहे, आमची गँग मोठीच होत चालली आहे. तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वेल्स देश, छोटासा देश कसा वाटला, समुद्रकिनारा कसा वाटला ते नक्की सांगा.